प्रोफेसर कॉलनीतील राजश्री शेलकर यांच्या घरापासून ते राहुल सोनवणे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे व भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते करण्यात आला। या कामासाठी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी जिल्हा नगरोत्थान योजना 2024 ते 25 अंतर्गत विशेष पाठपुरावा करून 50 लाखांची मंजुरी मिळवली। परिसरात पूर्वी भूमिगत गटार, बंदिस्त नाली व पाणीपुरवठा पाईपलाईनची कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांनी खराब रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती। या कामात प्रियांका अपार्टमेंट ते काटेदादा घरासमोर, समाज कल्याण वसतिगृह ते लक्ष्मी निवास रस्त्यांचा समावेश आहे। कार्यक्रमाला माजी महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी, देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी, शिवाजीराव चौधरी, योगेश कोठावदे, राहुल सोनवणे, प्राध्यापक राजश्री शेलकर, कमलाकर पाटील, हिरालाल मोरे, डॉक्टर प्रदीप व्यवहारे, डॉक्टर महेश वाडेकर, प्राध्यापक सुरेश लोहार, अमोलदाऊ चौधरी, निलेश नेमाने यांच्यासह प्रोफेसर कॉलनीतील राजेंद्र भदाणे, प्रसाद भदाणे, संजय बडगुजर, राजू नेरकर, प्राध्यापक चंद्रशेखर विसपुते, अजित काकडे, गणेश चिंचोले, विनोद पाटील, कविता अहिरराव, तुप्ती सोनवणे, वैशाली कुटे, अनुराधा नाईक, माधवी पुराणिक, राखी पारेख, जयश्री सराफ, सुरेखा पाटील, अनिता देवरे, प्रशांत सांगळे, वैशाली मालपुरे, माजी जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सागर चौधरी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांनी चौधरी यांचे आभार मानले। मॅडम, तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे। नगरसेवक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रतिभाताई। 3दा निवडल्यात ना, आणि 4थ्यांदा सुद्धा तुम्ही त्यांना नगरसेविका करण्याच्या विषयी काही नाही, कारण त्याचं काम तसं आहे आणि म्हणूनच त्यांना महापौर पदाची संधी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मिळाली। आणि मला आग्रह होता की त्यांना महापौर करायचे, आणि त्या महापौर झाल्या त्याने आम्हाला सगळ्यांना समाधान झालं आणि आपल्यालाही सगळ्यांना आनंद झाला, कारण त्यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये विकासाचे प्रचंड प्रमाणात कामं झाली। म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना आमचं सगळ्यांचं अंडरस्टँडिंग अतिशय क्लिअर आहे की नगरसेवकांना प्रभागातले काम करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सतत मदत होत असते। आमदाराची वेगळी कामं असतात, खासदाराची वेगळी कामं असतात। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी जैन कॉलनीत जन्माला आलो, तिथंच लहानाचा मोठा झालो, आणि त्याच्यामुळे हा परिसर माझाच आहे। तर तुमच्या आशीर्वादाने जेव्हा खासदार झालो आणि संरक्षण राज्यमंत्री झालो, तर या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या करणं आवश्यक असतं। म्हणून सगळ्यात महत्त्वाचं कामं जर कधी तुमचं चांगलं केलं असेल, आम्ही 170 कोटी रुपयाची अक्कलपाड्याहून पिण्याच्या पाण्याची योजना आणली, आज संपूर्ण शहरात 1-2 दिवसात पाणी मिळतंय। आज धुळे शहराचे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हातून प्रोफेसर कॉलनीमध्ये जिल्हा नगर उत्थान योजनेच्या अंतर्गत 50 लाखाच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण कामाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, तसेच महानगर प्रमुख गजूशेठ अंपळकर, या परिसरातील सर्व, आमचं शेलकर मॅडम आहे, राहुल भैया सोनवणे आहे, सर्व विस्पुते सर, या भागातील सर्व नागरिक आणि बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। अनुप भैया 2 मिनिटात तिथं पोहोचणारच आहे। तर या कार्यक्रमाला या भागातील नागरिक बंधू भगिनी, बाबासाहेब, सुभाष भामरे, अनुप भैया, गजूशेठ हे मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाले आणि बाबांच्या हस्ते रस्त्या कामाचं काँक्रिटीकरण शुभारंभ करण्यात आला। उपस्थित असलेल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो।